पूर्ण जून महिना पाऊस पडत नव्हता. सगळे लोक बोलत होते की पाऊस ये पाऊस ये, आणि पाऊस काय पडला नाही. आज 1 जुलै आहे. मी माझा पहिला फुल ब्लॉग बनवते. मी हा ब्लॉग युट्यूबला टाकणार आहे. बाहेर एवढा जास्त पाऊस चालू आहे, मी दाखवते 1 मिनिट. सगळे मुंबईकर महिनाभरापासून बोलत होते की पाऊस ये पाऊस ये. आता पाऊस बोलतोय की या, मी आलोय, आता डुबून मरा. आता मी एकटीच आहे. आज 1 जुलै 2026 आहे. मला 2 बेबीज आहे. मी आहे पूजा धीवर उबाळे, इंजिनियर मम्मा विथ मास्टर डिग्री. मला अद्विका आहे आणि शंभू आहे. 4 वर्षाची अद्विका आणि 10 महिन्यांचा शंभू. हा माझा फर्स्ट युट्यूब ब्लॉग असणार आहे. आता मला बघायचं आहे की हा ब्लॉग कुठपर्यंत जातो आणि याला किती लोक बघतात. मला कमेंट करून नक्की सांगा. माझी दोन्ही बेबीज झोपलेले आहे म्हणून मी खूप शांत बोलतीये. तुम्हाला बघायची का माझी दोन्ही बेबीज? चला, पण बोलू नका हा. चला. या घरात फुल मेस आहे. जिकडे तिकडे बाळांचे सामान पडलेलं आहे. आम्ही सगळ्यात पहिले चहा घेतला आणि मी बेबीजला झोपी घातलं, शंभूला झोपी घातलं. शंभूला थोडासा ताप आहे का तिची ऑटोमॅटिक झोपी केली आहे. आज अद्विका स्कूलला गेली होती. स्कूल मधून आली 4:30 वाजता. त्यानंतर ती थकून तिची झोपी गेली आहे. मी तिला झोपी घातले नाही. मी खूप हॅपी आहे की ती तिची झोपली आहे. आता वाजलेले आहे 6:45. तर मला पुढची तयारी करायची आहे. पुढची तयारी म्हणजे स्वयंपाक वगैरे करायचा आहे. त्यांचे डॅडी ऑफिसला गेलेले आहे. पुढची जेवणाची तयारी करूया. आय एम इन किचन. मी किचन मध्ये आलेले आहे. अंकिता ताई आल्या होत्या, माझ्या हाऊस होल्ड. त्यांनी भरपूर कामे करून घेतली. झाडू, पोछा आणि भांडे, भरपूर असे छान कामे केल्यानंतर त्यांनी किचन सगळं जे मेसी होता ते एकदम व्यवस्थित करून ठेवलंय. इथे त्यांनी भांडी क्लीन करून ठेवलेली आहे. या सुद्धा पण त्यांनीच क्लीन केलेलं आहे. आणि आता मला बनवायचं आहे ड्रमस्टिक्स, शेवग्याच्या शेंगा. तर हा माझा पहिला ब्लॉग असणार आहे, जो की फुल असणार आहे. मी खूप एक्साइटेड आहे की हा कुठपर्यंत जातो, कोण कोण बघतं. जर तुम्ही छोट्याशा कंटेंट क्रिएटरला सपोर्ट करत असाल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया आपण अशाच मजेशीर पुढच्या ब्लॉगमध्ये. अंटिल देन बाय बाय. आता मला स्वयंपाक करायचा आहे. बेबीज उठण्याच्या आधी मला काहीतरी करायला लागेल, नाही ते दोघं जर उठले ना काहीच होणार नाही. त्यामुळे आता आपण नंतर भेटूया. चला, बाय बाय. आज एकदम चमचमीत असं मसाला वांगं केलं होतं. मसाला वांगं माझं एवढं फेवरेट आहे ना की मी ते रोज दिलं तरीसुद्धा खाऊ शकते. मी शोधून एकदम छान छान गावरान छोटी छोटी वांगे घेऊन येते आणि त्याचं मसाला वांगं करत असते. आज हजबंडलासुद्धा मसाला वांगंच दिलं आहे, जे की ते कधीच खात नाही. मग आज ते मला स्वतःहून बोलले की मला मसाला वांगं दे. मी सकाळीसुद्धा तेच केलं आणि दुपारी फ्रेश अजून एकदा तेच केलं. आम्ही सगळ्यांनी तेच खाल्लं आहे. आणि घरात थोडी आंबे होती, ते पण कट केली आणि ती पण सर्व केली जेवणासाठी. आजचं जेवण एकदम मस्त झालं. आणि इकडे अद्विकाने पूर्ण घरात मेस करून ठेवला होता. सगळीकडे पसारा करून ठेवला होता. शंभूलासुद्धा हा पसारा बघायला खूप आवडतो आणि तो इतका खुश होतो ना की त्याला खेळूशी वाटतं अद्विकासोबत. तो सगळ्या तिच्या वस्तू खेळतो, पण अद्विका काय त्याला व्यवस्थित देत नाही. अद्विका खूप वेळ घोडाच खेळत होती आणि शंभूला तो घोडा पाहिजे होता, पण अद्विकाने त्याला दिला नाही. पण अद्विकाचं जेव्हा लक्ष नव्हतं ना तेव्हा शंभूने त्या घोड्यावर डाव मारला आणि घोडा खेळायला लागला. आता कसं आहे, शंभू छोटा आहे 10 महिन्याचा, तर शंभूला घोडा खेळता येत नाही. आणि अद्विका पण छोटी आहे, त्याला डबल सीट घेऊन पण खेळता येत नाही. शंभू स्वतःच्या वॉकरमध्ये बसला आणि घोड्यासोबत खेळत होता. असा होता आजचा दिवस. भेटूया परत. इथे बघा शंभू किती छान छान घोड्यासोबत खेळतोय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि स्मॉल कंटेंट क्रिएटरला मोटिवेट करत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर. शंभू चल 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 चल, शंभू चल.